समाधानकारक या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं। त्यांनी मार्गदर्शन काय सांगितलं की या ठिकाणी आपण निवडून आल्यानंतर काय केलं पाहिजे, जनतेशी कसं संवाद साधलं पाहिजे, कोणाच्या सुखादुखात गेलं पाहिजे, सर्व गोष्टी या ठिकाणी अतिशय 1-2 तास सर्वांना संवाद असे चांगल्या पद्धतीने दिला। किती वेळ निवडून आलं पाहिजे, कसं आलं पाहिजे, निवडून येताना एखाद्याने जर आपल्याला मतदान नसेल करेल तरी पण त्याला तो आपला म्हणून समजला पाहिजे। एकदा चिठ्ठी फेकून द्यायची आणि आपल्या कामाला लागायचं। निवडून आल्यानंतर सगळे आपल्या परपंचावर कुटुंबावर वेळ दिला पाहिजे, परपंच सांभाळला पाहिजे, या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम केले पाहिजे, प्रवचन कीर्तन होते म्हणजे हिंदूतून सांगायचे, मराठीतून सांगायचे, असे बरंच त्यांनी सांगितलं की आपण लोकांपर्यंत जनतेला कसं केलं पाहिजे। एखादा ॲक्सिडेंट झाला सिव्हिलला त्याच्या दवाखान्यात गेलं पाहिजे, त्यांच्या नात्यावर समजूत काढली पाहिजे, अशा अनेक त्यांनी ते सांगितलं। आता आमचे काही नेते मंडळी ते सांगतील आपल्याला तिन्ही पक्ष एकत्र येऊन कुठेतरी एकंदरीत स्टूल काढली पाहिजे। सर्वांना 1-2 दिवसभर कुठेतरी सर्वांना तिन्ही पक्षाचे आमदारांनी एकत्र येऊन जेवण केले पाहिजे। प्रत्येक मंत्र्याकडे प्रत्येक पक्षाचा आमदार आपल्या तिन्ही पक्षामधला, आपण मग इथं पक्षाचे आमदार मंत्र्याकडे जातो, परंतु महायुतीचे मंत्री आहेत सगळ्याकडे गेलं पाहिजे। सगळ्याकडून कामं हो न हो परंतु सगळ्याला भेटी घेतल्या पाहिजे, सगळ्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसलं पाहिजे, आपुलकी केली पाहिजे। मंत्री आपला आपण मंत्र्याच्या अशा पद्धतीने काहीच नाही, तक्रार अजिबात एकदम समाधानकारक, सगळ्यांना एक ते घेण्यासारखं आहे, घेऊन मतदारसंघात नेण्यासारखं आहे। विरोधकच नाही असं समजायचं, कोण आपल्याबद्दल काय बोलतो त्याच्याकडे लक्ष नाही देत, आपण आपला मतदार। विरोधक आपले कान फिल्टर, कानामध्ये फिल्टर लावायचं नाही। सर, महत्वाची गोष्ट म्हणजे काय करू नये या संदर्भात काय सांगितलं का? कुठल्या गोष्टींना थारा देऊ नका असे काही आदेश किंवा सूचना आहेत का? टाळता येस, सगळं टाळायचं, आपण आपलं काम कर। निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघात काय काय करता आलं पाहिजे, सुखात दुःखात प्रवचन कीर्तन, बाबांच्या भेटी, बाबा लोकांकडे जाणं, त्यांच्याकडे फोटो काढून त्यांना दर्शन घेणं, हे करणं, धार्मिकवर जास्त बोलले, भ्रष्टाचारावरती किंवा नाही। धन्यवाद। टेक्निकल काही या संपूर्ण